खासदारांच्या शिष्टमंडळावरून काँग्रेस आणि सरकारमध्ये तणातणी। सरकारने निवडलेल्या थरूर यांच्या नावावर काँग्रेसची फुली, तर सरकार म्हणते नावं आम्हीच निवडणार। भारताने हल्ला केला तेव्हा स्विमिंग पूलमध्ये होते पाकिस्तानचे पंतप्रधान। स्वतः शहबाज शरीफ यांचा दावा। पाकिस्तानी पत्रकारांकडून खिल्ली, तर एअरबेसचं नुकसान झाल्याची पाक पंतप्रधानांची कबुली। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती। 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग। मसूद अझहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिमसह भारताचे गुन्हेगार ताब्यात द्या। भारत यादी पाकला सोपवणार। महबूबा मुफ्तींना पाकचा कळवळा। भाजपचं जहाज ओव्हरलोड झाल्यानं बुडणार, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर ठाकरेंचं जहाज बुडण्याच्या मार्गावर, शिंदेंचा पलटवार। तर काश्मीर मुद्द्यावरून ठाकरेंचा टोला। संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन। यापुढे ईडी कुणाच्याही नादी लागणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। तर भूमिका पटत नसल्याचं राऊतांना गोवण्यात आलं, पवारांचं टीकास्त्र। शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांना राजकारणात 33% आरक्षण। पुण्यामध्ये अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक। चर्चांना उधाण। राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस। नाशिकमध्ये तुफान पाऊस, तर बुलढाणा, परभणीसह अकोल्यातही हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।